नमस्कार. आज आपण लॉ ऑफ वनचे सत्र 12 बघतोय. तर आधी प्रेयर बोलूया. नियम काय आहे? नियम एकच आहे. आपण सर्व येथे का जमलो आहोत? कारण फेडरेशनच्या माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या त्या सर्व सदस्यांना का शोधत आहोत? जे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात. कारण ते सर्व एकत्वाच्या नियमाचे नम्र दूत आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या संपूर्ण एकत्वाचा एकात्वाचा नियम गटाभोवती कोणत्याही व्यासपीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती आणि शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करूया आणि कोणत्याही विचार रूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करूया. कारण नियम एकच आहे. तर चला आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. आपण दुसरी प्रेयर बोलूया. मी केवळ माझा हा भौतिक देह नाही, तर त्याहूनही काहीतरी अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपुरता मर्यादित नसल्यामुळे अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे, ज्या माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या व प्रिय व्यक्तींसाठी हितकारक आणि विधायक ठरतील. तसेच ज्यांची बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझ्या इतकाच किंवा माझ्यापेक्षाही अधिक आहे, अशा व्यक्तींची मदत, सहकार्य, सहाय्य आणि समज मला लाभावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर हे सत्र 12 आहे, जे 28 जानेवारी 1981 ला चॅनलाइज करण्यात आले होते. इथे रा म्हणतात, मी रा आहे. अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशात मी तुमचे स्वागत करतो. मी आता संवाद साधतो. डॉन विचारतोय, आज दुपारी मला हेनरी पोहारिच यांचा फोन आला होता. ते पुढच्या महिन्यात इथे येणार आहेत. मला तुम्हाला विचारायचे आहे की ते आमच्या गटात सामील होऊन प्रश्न विचारू शकतील का? तसेच मायकल डी ओब्रेनोविच, ज्यांचा ज्यांना जॉर्ज हंट विल्यमसन म्हणूनही ओळखले जाते, ते जर इथे आले तर त्यांचे वर्तुळात असणे योग्य ठरेल का? तर डॉन हे जे दोन नावे घेतो आहे, हेनरी पुहारिस आणि जॉर्ज हंट विल्यमसन, हे देखील एक संशोधक होते आणि UFOज वरती यांनी पुष्कळ पुस्तकही लिहिले आहेत. तर इथे डॉन विचारतो आहे की त्यांना इथे बोलवलं तर चालेल का? यावर राय काय म्हणतात ते बघूया. मी रा आहे. हे जीव सध्या या विशिष्ट कार्यासाठी योग्यरित्या जोडलेले नाहीत. याचे कारण त्यांच्यातील कंपनात्मक विसंगती हे आहे, ज्या निर्माण झाल्या आहेत. कारण अलीकडच्या काळात त्यांच्याकडे वेळ अवकाश यांचा अभाव होता, ज्याला तुम्ही व्यस्तता म्हणता. त्यांना अशी विनंती केली जाते की त्यांनी तुमच्या ग्रहावरील प्रत्येक दैनंदिन चक्रात थोडा वेळ चिंतन मननासाठी व्यतीत करावा. तुमच्या कालप्रवाहातील भविष्यातील एखाद्या वेळी तुम्ही याबद्दल पुन्हा विचारणा करावी. हा गट या साधनाच्या म्हणजे कारलाच्या कंपनात्मक वैशिष्ट्यांशी अत्यंत संतुलितरित्या जोडलेला आहे. याची कारणे अशी, पहिली म्हणजे या साधकाशी दररोज होणारा संपर्क, दुसरे म्हणजे ध्यानाच्या सत्रांमधून साधकाशी होणारा संपर्क, तिसरे म्हणजे चिंतन मननाकडे झुकलेली त्यांची वैयक्तिक मन शरीर आत्मा संकुल रचना. या सर्वांमुळे हा गट प्रभावी ठरतो. तर राय इथे काय म्हणतात हे थोडक्यात आपण बघूया. राचं म्हणणं आहे, आधी त्यांनी थोडा वेळ काढून चिंतन मनन म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान करावं. कारण व्यस्ततेमुळे त्यांचे जे व्हायब्रेशन आहे ते इथे जुळून येत नाहीये. हा जो ग्रुप आहे म्हणजे डॉन कार्ला आणि जिमचा ग्रुप, तो कारल्याच्या व्हायब्रेशनशी म्हणजे कंपनाशी अगदी संतुलितरित्या जुळून येतो आहे. कारण याचे कारण म्हणजे त्यांचा रोज होणारा संपर्क, ध्यानाच्या सत्रांमधून त्यांचा होणारा संपर्क आणि चिंतन मननाकडे झुकलेले त्यांची वैयक्तिक रचना. त्यामुळे हा ग्रुप जास्त प्रभावी ठरतो. पुढे डॉन विचारतो आहे, धन्यवाद. मागील सत्राचा संदर्भ घेऊन पुढे सांगायचे तर तुम्ही उल्लेख केला होता की ओरियन क्रुसेडर्स इथे रथ मधून आले होते. तुम्ही त्या रथाचे वर्णन करू शकाल का? तर रा म्हणतात, मी रा आहे. रथ हा शब्द तुमच्या लोकांमध्ये युद्धात वापरला जाणारा शब्द आहे. त्याचे महत्व तेवढेच आहे.
ओरियन यानांचा आकार खालीलपैकी एका प्रकारचा असतो. पहिला म्हणजे लांबट अंडाकृती आकार. तो चांदीपेक्षा गडद रंगाचा असतो, परंतु प्रकाशात पाहिल्यास धातूसारखा दिसतो. प्रकाशाच्या अनुपस्थितीत तो लाल किंवा काहीसा अग्नीसारखा दिसतो. इतर यानांमध्ये लहान आकाराच्या तपकडीसारख्या म्हणजे डिस्क शेप वस्तूंचा समावेश असतो, ज्यांचा व्यास तुमच्या मोजमापांनुसार साधारणपणे 12 फूट असतो. तसेच पेटीसारखा आकार, ज्याची बाजू तुमच्या मोजमापानुसार साधारणपणे 40 फूट असते. काही याने विचार नियंत्रण यंत्रणेचा म्हणजे थॉट कंट्रोल मेकॅनिझमचा वापर करून हवा तसा आकार धारण करू शकतात. या गटांतर्गत विविध सभ्यता म्हणजे सिव्हिलायझेशन्स कार्यरत आहेत. काही जण इतरांपेक्षा बुद्धिमान अनंततेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकतात. ही माहिती फार क्वचितच इतरांना दिली जाते. त्यामुळे त्यांच्या वाहनांचे आकार आणि स्वरूप यात खूप विविधता असते. तर इथे ओरियन क्रुसेडर्स जे रथ वापरतात त्याबद्दल राणे थोडक्यात माहिती दिली आहे. पुढचा प्रश्न बघूया. ओरियनची वाहने येथे येण्यापासून रोखण्यासाठी कॉन्फेडरेशन काही प्रयत्न करते का? तर रा म्हणतात मी रा आहे. या ग्रहाला अलग म्हणजे क्वारंटाईन ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. तरीही संरक्षकांचे जाळे जे कोणत्याही पातळीवरील गस्तीच्या पद्धतीसारखेच असते. ते प्रत्येक घटकाला या अलग ठेवण्याच्या कक्षेत घुसण्यापासून रोखू शकत नाहीत. कारण जर प्रेमप्रकाश या भावनेतून विनंती केली गेली तर एकात्मेच्या नियमानुसार त्याला संमती दिली जाते. जर अशी विनंती केली गेली नाही तर ते जाळ्यातून निसटून आत आले तर त्या जाळ्याचा भेद होतो. तर इथे राजचं थोडक्यात असं म्हणणं आहे की पृथ्वी ही क्वारंटाईन प्लॅनेट आहे. म्हणजे कॉन्फेडरेशनच्या परमिशन शिवाय इथे कुणीही येऊ शकत नाही. हे आपण मागच्या सत्रांमध्ये बघितलं. आता हे जे गार्जियन्स आहेत, जे 24 गार्जियन मागच्या सत्रामध्ये राणी सांगितले होते, ते नेहमी पृथ्वीवर गस्त घालत असतात. लॉ ऑफ वनच्या नियमानुसार त्यांना संमती दिली जाते, जे इथे प्रेम प्रकाशाच्या भावनेतून मदत करायला येतात. परंतु ओरियन ग्रुपचे क्रुसेडर्स कधी कधी क्वारंटाईनचे जाळे भेदून आत येतात. पुढे डॉन विचारतोय ही विनंती कोण करते? तर रा म्हणतात मी रा आहे. तुमचा प्रश्न स्पष्ट नाही, कृपया पुन्हा सांगा. यावर डॉन विचारतोय मला नीट समजले नाही. कॉन्फेडरेशन ओरियनच्या वाहनाला या अलग ठेवण्याच्या कक्षेतून म्हणजे क्वारंटाईन येण्यापासून कसे रोखते? कोणत्या कृती केल्या जातात? यावर रा म्हणतात मी रा आहे. संरक्षकांच्या कंपनात्मक पातळीनुसार प्रकाश स्वरूप किंवा प्रकाश शरीर असलेल्या अस्तित्वाच्या पातळीवर संपर्क साधला जातो. हे संरक्षक पृथ्वीच्या ऊर्जा क्षेत्रांच्या विविध भागांवर लक्ष ठेवतात आणि जवळ येणाऱ्या कोणत्याही घटकाची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न करतात. जवळ येणाऱ्या घटकाला एका अशा निर्मात्याच्या नावाने हाक मारली जाते किंवा संबोधित केले जाते. अशा प्रकारे संबोधित केलेल्या घटकावर प्रेमप्रकाशाचा वर्षाव होतो आणि एकात्मेच्या नियमाच्या शक्तीमुळे तो स्वेच्छेने त्या अलग ठेवण्याच्या नियमाचे पालन करतो. तर इथे रा म्हणत आहेत की गार्जियन्स पृथ्वीच्या विविध भागांवर निगराणी करतात. जर कोणी एंटिटी पृथ्वीकडे येताना दिसली तर तिला प्रेम प्रकाशाने तिचं स्वागत केलं जातं. एकाचे आणि अनंत निर्मात्याच्या म्हणजे एकाच्या नियमाचे पालन करून करायला लावल्या जाते. कारण पृथ्वी ही क्वारंटाईन प्लॅनेट आहे. पुढे डॉन विचारतो आहे जर एखाद्या घटकाने हाक मारल्यानंतरही त्या नियमाचे पालन केले नाही तर त्याचे काय होईल? मी रा आहे. ज्या पातळीबद्दल आपण बोलत आहोत त्या पातळीवर हाक मारल्यानंतरही नियमाचे पालन न करणे हे एखाद्या घन विटांच्या भिंतीवर चालत जाऊनही न थांबल्यासारखेच आहे. पुढे डॉन विचारतोय मग जर त्याने तसे केले तर त्या घटकाचे काय होईल? त्याच्या वाहनाचे काय होईल? म्हणजे जर तो ऐकला नाही आणि पुढेच येत गेला आणि त्याने नियमाचे पालन नाही केले
तर त्याचे आणि त्याच्या वाहनाचे काय होईल असे डॉन विचारतोय. यावर रा म्हणतात, मी रा आहे, निर्माता हे एकच अस्तित्व आहे. जे घटक या अलग ठेवण्याच्या कक्षेपर्यंत म्हणजे क्वारंटाईन बाउंड्रीज पर्यंत पोहोचू शकतात त्यांची कंपनात्मक पातळी अशी असते की प्रेम प्रकाशाचे जाळे पाहिल्यानंतर त्या नियमाचे उल्लंघन करणे अशक्य असते. त्यामुळे काहीही घडत नाही, कोणताही प्रयत्न केला जात नाही, कोणताही संघर्ष होत नाही. तुमच्या ग्रहाच्या ऊर्जा क्षेत्रांभोवती असलेल्या अवकाश काल सात्यामध्ये खिडक्या किंवा विकृती शोधून काढणारेच जीव विलगीकरण भेदण्यास सक्षम आहेत. या खिडक्यांमधूनच ते येतात. या खिडक्या दुर्मिळ आणि अनपेक्षित असतात. तर इथे रा म्हणतात की क्रिएटर हा एकच आहे. ज्या एंटिटीज क्वारंटाईनच्या सीमेवर पोहोचतात आणि आपल्या व्हायब्रेशन लेवलवर जेव्हा प्रेम प्रकाशाचे जाळे बघतात तेव्हा ते क्वारंटाईन तोडणे त्यांच्यासाठी अशक्य होऊन जाते. त्यामुळे काही लढाया वगैरे होत नाहीत. परंतु काही एंटिटीज जेव्हा ग्रहाच्या एनर्जी फील्ड्समध्ये काही गॅप्स किंवा काही कमतरता शोधतात, तेव्हा त्या एंटिटीज ह्या गॅप्स किंवा विंडोज मधून प्रवेश करून घेतात. यावर डॉन विचारतो आहे, 1973 साली जसे मोठ्या संख्येने UFO दिसले होते, त्या UFO फ्लॅप्स चे हे स्पष्टीकरण आहे का? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे, ते बरोबर आहे. मग अडचणींबद्दल सावधही केले जाते. त्यांची इच्छा इतरांची सेवा करण्याची आहे. अशा व्यक्तींचा सामना करताना स्वहित साधणाऱ्या म्हणजे सेल्फ सर्व्हिंग जीवांकडून जास्तीत जास्त हेच केले जाऊ शकते. ओरियन समूहाला त्यांच्या उद्देशासाठी सर्वाधिक उपयुक्त वाटणारे संपर्क अशा घटकांशी साधले जातात, ज्यांची वृत्ती स्वतःच्या सेवेकडे म्हणजे सर्व्हिस टू सेल्फकडे झुकलेली असते. तुमच्या आकाशात सकारात्मक स्वरूपाचे आणि कॉन्फेडरेशनचे प्रक्षेपण असलेले अनेक विचार रूप म्हणजे थॉट फॉर्म घटक अस्तित्वात आहेत. इतर वेळी दिसणाऱ्या गोष्टी या तुमच्याच सरकारची शस्त्र सामग्री तुमच्या लोकांच्या दृष्टी यंत्रणेने नकळतपणे पाहिलेली दृश्ये असू शकतात. तर इथे राम म्हणत आहेत की बरेचसे जे UFO आहेत हे ओरियन ग्रुपचेच आहेत. ते जो संदेश पाठवतात त्यापैकी काही संदेश सर्व्हिस टू अदर्स म्हणजे दुसऱ्यांची सेवा करणाऱ्यांना मिळतात. मग हे संदेश थोडे बदलवून देण्यात येतात आणि भविष्यातील अडचणींबद्दल देखील त्यांना चेतावणी देण्यात येते. हे सगळं ओरियन ग्रुप करतो. आणि ओरियन ग्रुप फक्त एवढंच करू शकतो. म्हणजे घाबरवून आपले कामं करवून घेऊ शकतो. पुढे ओरियन ग्रुप स्वतःची सेवा करून घेणारे लोक आहेत तेच ओरियन ग्रुपसाठी मदतगार आहेत. आपल्या आकाशात म्हणजे पृथ्वीच्या आकाशावर असे पुष्कळसे सकारात्मक थॉट फॉर्म म्हणजे एंटिटीज आहेत जे कॉन्फेडरेशनचेच प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपण आहे. अजून काही आकाशात जे दिसते ते सरकारची शस्त्र सामग्री असू शकते म्हणजे सॅटेलाइट वगैरे असू शकतात. पुढे डॉन विचारतो आहे, 1972 च्या सुमारास इस्रायलमध्ये हेनरी पुहारिच याच्याशी संपर्क साधणारा गट कोणता होता? 1972 मध्ये. तर रा म्हणतात, मी रा आहे. या प्रश्नाचे उत्तर देणे आम्ही टाळले पाहिजे. कारण ज्यांना तुम्ही हेनरी म्हणता, ते हे उत्तर वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्यात विसंगती किंवा विकृती निर्माण होऊ शकतात. प्रत्येक जीवाने मन, शरीर, आत्मा संकुलाच्या केंद्रस्थानी असलेल्या सर्वस्व मधून मुक्त आणि पूर्ण विवेकाचा वापर करणे आवश्यक आहे. तर इथे रा असे उत्तर देऊ शकत नाही, ज्याच्यामुळे दुसऱ्यांचे फ्री विलचे म्हणजे दुसऱ्यांची फ्री विल भंग होईल. त्यामुळे राने काय हे उत्तर दिलं नाही. पुढे 1962 मध्ये
मी ज्या गटाचा भाग होतो त्या गटाशी संपर्क साधणाऱ्यांबद्दल उत्तर देण्याबाबतही हेच लागू होते का? तर इथे रा म्हणतात मी रा आहे या प्रश्नाचे उत्तर दिले जाऊ शकते. संपर्क साधलेला गट कॉन्फेडरेशनचा होता. पुढे डॉन विचारतोय त्यावेळी त्यांचे एखादे यान म्हणजे क्राफ्ट आमच्या भागात होते का? तर रा म्हणतात मी रा आहे. तिथे कोणते यान नव्हते. तिथे एक थॉट फॉर्म म्हणजे विचार रूप होते. थॉट फॉर्म म्हणजे जे फिजिकली प्रेझेंट नाही राहत आणि फक्त विचारांनीच आपले मेसेज दुसऱ्यांना पाठवतात. पुढे डॉन विचारतो आहे तुम्ही ओरियन क्रुसेडर्सचा उल्लेख केला होता. जेव्हा ते त्या संरक्षणात्मक जाड्यातून आत येतात, तेव्हा ते तांत्रिक आणि अतांत्रिक अशी दोन्ही प्रकारची माहिती देतात. तांत्रिक माहिती म्हणजे काय हे आम्हाला समजते, पण ज्याच्याशी ते संपर्क साधतात त्यांना ते कोणत्या प्रकारची अतांत्रिक माहिती देतात. हे सर्व टेलिपॅथिक संवादाद्वारे केले जाते. असे मानणे योग्य ठरेल का? यावर रा म्हणतात मी रा आहे हे बरोबर आहे. टेलिपॅथीद्वारे एकात्मेचा नियम हा स्वतःच्या सेवेच्या विकृतीसह प्रसारित केला जातो. प्रगत गटांमध्ये काही विधी आणि सराव दिले जातात आणि ज्यामध्ये इतरांच्या सेवेकडे झुकलेल्या घटकांनी त्यांच्या शिक्षकांचे तत्वज्ञान लिहून ठेवले आहे तसेच हे देखील लिहून ठेवले गेले आहे. हे तत्वज्ञान इतरांना हाताळण्याच्या म्हणजे मॅनिप्युलेटिंग सेवेशी संबंधित आहे जेणेकरून त्या इतरांना दुसऱ्या स्वची अदर सेल्फ सेवा करण्याचा अनुभव घेता येईल आणि त्या अनुभवाद्वारे ते स्वतःच्या सेवेचे महत्व समजू शकतील. अशा प्रकारे हे घटक स्वतःच्या सेवेकडे प्रवृत्त होतात आणि पुढे जाऊन इतर लोकांना हाताळतात जेणेकरून त्या लोकांनाही दुसऱ्या स्वची सेवा करण्याचा अनुभव घेता येईल. तर इथे रा म्हणत आहेत की टेलिपॅथिकली ज्या मदतीचे लॉ ऑफ वनच्या फिलॉसॉफीला स्वतःच्या सेवेसाठी म्हणजे सर्व्हिस टू सेल्फ साठी प्रसार करण्यात येतो. तर ग्रुपमध्ये काही रीती किंवा एक्सरसाइज सांगितले जातात. आणि हे अशा प्रकारे लिहिले गेले आहे ज्या प्रकारे सर्व्हिस टू अदर्स म्हणजे दुसऱ्यांची सेवा करणारे जे लोक आहेत त्यांच्या गुरूंनी त्यांच्यासाठी लिहून ठेवले आहे. त्यामुळे जे इतरांची सेवा करणारे लोक आहेत ते मॅन्युप्युलेट होऊन जातात आणि स्वसेवेच्या दिशेकडे वळतात व इतर लोकांनाही तसेच मॅन्युप्युलेट करून वळवतात. कारण त्यांना असं वाटतं की ते दुसऱ्यांची सेवा करीत आहेत. हे आपण थोडक्यात हे उत्तर बघितलं. आता पुढे डॉन विचारतो आहे ज्याला आपण काळी जादू म्हणजे ब्लॅक मॅजिक म्हणतो त्याचे मूळ यातच आहे का? तर डॉन इथे विचारतोय की हे जे तुम्ही बोलत आहात म्हणजे याचा अर्थ ब्लॅक मॅजिक होतो का? तर इथे रा म्हणतात मी रा आहे. हे एका अर्थाने बरोबर आहे आणि दुसऱ्या अर्थाने चुकीचे. ओरियन समूहाने तुमच्या मन, शरीर, आत्मा संकुलामधील तथाकथित नकारात्मक प्रवृत्तीच्या घटकांना मदत केली आहे. हे घटक कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या सेवेवर सर्व्हिस टू सेल्फ वरती लक्ष केंद्रित करणारेच असतात आणि तुमच्या तथाकथित आंतरिक प्रतलांवर म्हणजे इनर प्लेन्स मध्ये असे अनेक जण आहेत जे नकारात्मक प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे ते आंतरिक शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून उपलब्ध असतात. तसेच स्वतःच्या सेवेची ही विकृती शोधणाऱ्या काही आत्म्यांवर ताबा मिळवणारे पजेसर्स म्हणूनही कार्य करतात. तर इथे असं म्हणणं आहे की काही तुमचं बरोबर आहे आणि काही चूकही आहे. ओरियन ग्रुपने नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांना मदत केली आहे. असे लोक कोणत्याही परिस्थितीत स्वतःची सेवा करणारे असतात. तसेच इनर प्लेन्स मध्ये काही एंटिटीज म्हणजे आत्मा देखील निगेटिव्ह प्रवृत्तीचे आहेत. तर आपल्याला माहीतच आहे की इनर प्लेन्स म्हणजे जेव्हा व्यक्ती मरतो तेव्हा तो त्याची आत्मा इनर प्लेन्स मध्ये जाते आणि इनर प्लेन्सही 3 प्रकारचे असतात. लोअर इनर प्लेन, हायर इनर प्लेन आणि एक मिडल
इनर प्लेन असतो. तर तिथे काही एंटिटीज निगेटिव्ह प्रवृत्तीच्या आहेत असे रा म्हणत आहेत. म्हणजे काही आत्मा, ह्या आत्मा अशा लोकांचे मार्गदर्शक किंवा शिक्षक असतात जे निगेटिव्ह प्रवृत्तीचे आहे. त्याच प्रकारे अशा आत्मांवर ताबा मिळवणारेही काही पजेसर्स आहेत. पुढे डॉन विचारतोय, पृथ्वीवरील एखाद्या व्यक्तीसाठी इतके गोंधळलेले असणे शक्य आहे का की ती कॉन्फेडरेशन आणि ओरियन समूह या दोघांनाही आडीपाडीने तर एकदा एक तर एकदा दुसरा असा बोलवेल. म्हणजे पृथ्वीवर काही लोक असे कन्फ्युज आहेत का जे कॉन्फेडरेशनला बोलवतील आणि मग ओरियन समूहला ही बोलवतील, असं होऊ शकतं का, याबद्दल डॉन विचारतोय. तर यावर रा म्हणतात, मी रा आहे, ज्याला तुम्ही सेवा म्हणता म्हणजे चॅनलिंग म्हणता, त्या प्रक्रियेत जर ती व्यक्ती चॅनल योग्यरित्या ट्यून केलेली नसेल, म्हणजे योग्य लहरींवर नसेल, तर तिला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे संदेश मिळणे पूर्णपणे शक्य आहे. जर त्या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या मुळाशी इतरांच्या सेवेची प्रवृत्ती असेल तर तिला विनाशाचे संदेश मिळू शकतील. जर त्या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या मुळाशी स्वतःच्या सेवेची प्रवृत्ती असेल तर ते क्रुसेडर्स, ज्यांना या प्रकरणात खोटे बोलण्याची गरज वाटत नाही, ते सरळ आपली तत्वप्रणाली सांगण्यास सुरुवात करते. तुमच्या लोकांमध्ये झालेले अनेक तथाकथित संपर्क गोंधळ निर्माण करणारे आणि स्वतःचा विनाश ओढवून घेणारे ठरले आहेत. कारण ते संपर्क साधणारे चॅनल्स इतरांच्या सेवेसाठी प्रवृत्त होते, परंतु पुराव्याच्या इच्छेपोटी ते क्रुसेडर्सच्या खोट्या माहितीला बळी पडले. त्यामुळे त्या क्रुसेडर्सना त्या चॅनलच्या कारकता निष्प्रभ करणे शक्य झाले. तर इथे रा म्हणत आहेत की संपर्क करताना पुष्कळशे लोक कन्फ्युज आणि स्वतःचे नुकसान करणारे ठरले आहेत. कारण हे चॅनलर्स जरी दुसऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर होते, पण पुराव्याच्या इच्छेसाठी ते क्रुसेडर्सच्या खोट्या माहितीला बळी पडलेत. त्यामुळे त्यांची प्रभावी वृत्ती ही कमी झाली आहे, म्हणजे कमी होते. पुढे डॉन विचारतोय, हे बहुतेक क्रुसेडर्स चौथ्या घनतेचे आहेत का? यावर रा म्हणतात, मी रा आहे, त्या चौथ्या घनतेच्या घटकांचे बहुमत आहे. ते बरोबर आहे. म्हणजे ते चौथ्या घनतेचे म्हणजे फोर्थ डेन्सिटीचे आहे. चौथ्या घनतेमधील एखादी व्यक्ती सामान्यतः दृश्यमान असते की ती आपल्याला सहसा दिसत नाही, हे डॉन विचारतोय. यावर रा म्हणतात, मी रा आहे, सामान्य म्हणजे नॉर्मल या शब्दाचा वापर प्रश्नाचा अर्थ गोंधळात टाकणारा ठरतो. स्पष्टतेसाठी आपण हे वेगळ्या शब्दात मांडूया. चौथी घनता ही स्वतःच्या इच्छेनुसार तिसऱ्या घनतेसाठी अदृश्य असते. अर्थात चौथ्या घनतेचे अस्तित्व दृश्यमान असणे शक्य आहे. तरीही चौथ्या घनतेतील अस्तित्वाला दृश्यमान राहणे पसंत नसते. कारण त्यांना ज्या तिसऱ्या घनतेचा अनुभव तुम्ही घेत आहात त्या अत्यंत क्लिष्ट अशा कंपनात्मक रचनेवर आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. तरी ते रा असे म्हणत आहेत की चौथ्या घनतेतील एंटिटीज हे स्वइच्छेने आपल्याला दिसू शकत नाही, पण ते शक्य आहे की ते आपल्याला दिसणार आहे. कारण चौथ्या घनतेला दृश्यमान होण्यासाठी एका कठीण व्हायब्रेशनल कॉम्प्लेक्सला सामोरे जावे लागते आणि ती म्हणजे ही तिसरी घनता आहे. पुढे डॉन विचारतो आहे, आपल्या पृथ्वीवर कॉन्फेडरेशन किंवा ओरियन गटातील असे काही जीव आहेत का जे आपल्याला दिसू शकतात आणि आपल्या समाजात महत्वाची भूमिका बजावत आहेत, जे आपल्यामध्ये वावरत आहेत? तर यावर रा म्हणतात, मी रा आहे, सध्या तुमच्यामध्ये या दोन्ही गटांपैकी कोणीही प्रत्यक्ष वावरत नाही. तथापि ओरियनचे क्रुसेडर्स आपली कामे करून घेण्यासाठी दोन प्रकारच्या घटकांचा वापर करतात. पहिला प्रकार म्हणजे हॉट फॉर्म विचार रूप आणि दुसरा म्हणजे
रोबोट म्हणजे यंत्रमानव. तर इथे डॉन विचारतोय, तुम्ही त्या रोबोटचे वर्णन करू शकाल का? मी रा आहे. तो रोबोट इतर कोणत्याही जीवासमान दिसू शकतो. ती एक कृत्रिम रचना आहे. पुढे डॉन विचारतोय, ज्याला सामान्यतः मेन इन ब्लॅक म्हटले जाते, तोच हा रोबोट आहे का? तर रा म्हणतात, हे चुकीचे आहे. मग डॉन विचारतो आहे, मेन इन ब्लॅक कोण आहेत? त्यावर रा म्हणतात, मेन इन ब्लॅक हे विचार रूप म्हणजे थॉट फॉर्म प्रकारातील अस्तित्व आहेत, ज्यांना रचनेत काही प्रमाणात वास्तविक अस्तित्व असते. त्यांना काही विशिष्ट भौतिक गुणधर्म दिलेले असतात. तथापि त्यांचे खरे कंपनात्मक स्वरूप हे तिसऱ्या घनतेच्या कंपनात्मक गुणधर्मांपासून मुक्त असते. त्यामुळेच ते आवश्यकतेनुसार दृश्यमान किंवा अदृश्य होऊ शकतात. तर इथे रा म्हणतात की मेन इन ब्लॅक हे थॉट फॉर्म म्हणजे विचाररूप असले तरी त्यांच्यात काही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, परंतु त्यांचे व्हायब्रेशन कंपन हे थर्ड डेन्सिटी पासून स्वतंत्र म्हणजे मुक्त असल्यामुळे ते दृश्यमाने होऊ शकतात आणि अदृश्य देखील होऊ शकतात. पुढे डॉन विचारतोय, मग या सर्व मेन इन ब्लॅकचा वापर ओरियन क्रुसेडर्स द्वारे केला जातो का? रा म्हणतात ते बरोबर आहे. पुढे डॉन विचारतोय, जर त्यापैकी कोणी माझ्याकडे आले आणि मी त्याला पकडून कपाटात कोंडले, तर मी त्याला तिथे ठेवू शकेन की तो नाहीसा होईल? हं. यावर रा म्हणतात, मी रा आहे. हे तुम्ही कोणत्या प्रकारच्या अस्तित्वाला पकडता यावर अवलंबून आहे. कदाचित तुम्ही एखाद्या रचनेला पाहू शकाल. ती रचना काही काळासाठी तिथे ठेवली जाऊ शकते. तरी अशा रचनांमध्येही नाहीसे होण्याची क्षमता असते. मात्र या रचनांवरील प्रोग्रामिंगमुळे त्यांचे दूरस्थपणे नियंत्रण करणे कठीण असते. तुम्ही मेन इन ब्लॅक प्रकारातील विचाररूप अस्तित्वाला पकडून ठेवू शकणार नाही. तरी ते रा म्हणतात की कोणाला कोंडून ठेवता यावर हे अवलंबून आहे. ती रचना किती काळ तिथे राहू शकते हे त्या रचनेवरच आहे. मात्र यांच्या प्रोग्रामिंगमुळे तुम्ही त्यांना दुरून नियंत्रण नाही करू शकत. मेन इन ब्लॅकचे थॉट फॉर्म म्हणजे विचाररूप एंटिटीजला कोंडून ठेवणे तर जमणारच नाही. हे एकात्मेच्या पुढे डॉन विचारतोय, हे एकात्मेच्या नियमाच्या विरोधात ठरेल का? आणि अशा अस्तित्वांना पकडणे ही माझ्याकडून चूक ठरेल का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. एकात्मेच्या नियमानुसार कोणतीही चूक नसते. तर लॉ ऑफ वनच्या अनुसार काहीही चूक आणि बरोबर नसते. पुढे डॉन विचारतोय, मला असे विचारायचे आहे की जेव्हा मी त्या विचाररूपाला किंवा रचनेला कोंडून ठेवण्याची कृती करेन, तेव्हा मी सेवेकडे अधिक झुकत असेल की इतरांच्या सेवेकडे? त्यावर रा म्हणतात, त्या प्रश्नाचा विचार तुम्ही स्वतःच करू शकता. आम्ही एकात्मेच्या नियमाचा अर्थ स्पष्ट करतो, परंतु सल्ला देण्या इतपत नाही. तर रा इथे कधीही कोणाला सल्ला देऊ शकत नाही, कारण पूर्ण युनिव्हर्समध्ये फ्री विलचा कॉन्सेप्ट चालतो. पुढे डॉन विचारतोय, धन्यवाद. बरं, तुम्ही वॉन्डरर्स म्हणजे भटक्या आत्म्यांबद्दल बोललात. वॉन्डरर्स कोण आहेत? ते कुठून येतात? यावर रा म्हणतात, मी रा आहे. कल्पना करा तुमच्या समुद्र किनाऱ्यांवरील वाळूच्या कणांइतकेच असंख्य असे बुद्धिमान अनंततेचे स्रोत आहेत. जेव्हा एखादे सामाजिक स्मृती संकुल आपल्या इच्छेची पूर्ण समज प्राप्त करतो, तेव्हा ते असा निष्कर्ष काढू शकते की त्यांची इच्छा ही इतरांची सेवा करणे हीच आहे, ज्यामध्ये मदतीसाठी हाक मारणाऱ्या कोणत्याही अस्तित्वांपर्यंत लाक्षणिक अर्थाने आपला हात पुढे करण्याचा कल असतो. ही अस्तित्वे, ज्यांना तुम्ही दुःखाचे बंधू आणि भगिनी म्हणजे ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ सॉरो म्हणू शकता, दुःखाच्या त्या हाकेला प्रतिसाद देत पुढे सरसावतात. ही अस्तित्वे अनंत सृष्टीच्या विविध भागांतून
आलेली असतात आणि या विशिष्ट सेवाभावाच्या इच्छेने एकमेकांशी जोडलेली असतात. तर इथे राचं म्हणणं आहे की समुद्र किनाऱ्यावरील वाळूच्या कणांप्रमाणेच असंख्य असे बुद्धिमान अनंततेचे स्रोत आहेत. जेव्हा एखादी एंटिटी स्वतःला पूर्णपणे समजून घेते, तेव्हा त्या अस्तित्वाला कळतं की ती इतरांची सेवा हीच रचयिताची सेवा आहे. या एंटिटीजला आपण ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ सॉरो असे म्हणतो. ही एंटिटीज अनंत सृष्टीतून इतरांची सेवा करण्याच्या उद्देशाने आलेली असतात. म्हणजे इथे ते जन्म घेतात. पण त्यांचे कॉन्शियसनेस हे दुसऱ्या ग्रहावरचे असते. म्हणजे दुसऱ्या ग्रहावरचे किंवा सोलार सिस्टम मधले असते. असे आपण म्हणू शकतो. पुढे सध्या पृथ्वीवर यापैकी किती जण देह धारण करून म्हणजे अवतरित होऊन आहेत. म्हणजे इथे किती अवतार आहेत याबद्दल डॉन विचारतो आहे. मी रा आहे. ही संख्या अंदाजे आहे, कारण ग्रहाची कंपने हलकी करण्याची आणि त्याद्वारे कापणी प्रक्रियेत मदत करण्याची तीव्र गरज असल्याने या काळात मोठ्या संख्येने अशा जीवांचा जन्म झाला आहे. ही संख्या 6.5 कोटींच्या आसपास आहे. तर इथे राचं म्हणणं आहे की पृथ्वीवरती हार्वेस्टची वेळ असल्यामुळे लोकांना मदत करायला आलेले जे भटके आत्मा आहेत, म्हणजे जे वॉन्डरर्स आहेत, हे 65 करोड आहेत. ही गोष्ट 1981 सालीची आहे. मग डॉन विचारतो आहे, यातील बहुतेक जण चौथ्या घनतेतील आहेत का? ते कोणत्या घनतेतून आलेले आहेत? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. चौथ्या घनतेतील फारच थोडे आहेत. भटके म्हणून तुम्ही ज्यांना संबोधता, त्यातील सर्वाधिक संख्या 6व्या घनतेतील आहे. सेवा करण्याची इच्छा ही मनाची उच्च शुद्धता आणि तुमच्या दृष्टिकोनानुसार ज्याला तुम्ही अतिसाहस किंवा शौर्य म्हणू शकता, अशा गुणांकडे झुकलेली असावी लागते. भटक्यासमोरील आव्हान किंवा धोका असा असतो की ते आपले ध्येय विसरू शकतात आणि कर्मबंधनात अडकू शकतात आणि अशा प्रकारे त्या चक्रव्यूहात ओढले जाऊ शकतात, ज्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा ज्याचा नाश करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता. तर इथे राचं म्हणणं आहे की आपल्या पृथ्वीवर चौथ्या घनतेतील वॉन्डरर्स फार कमी आहेत, म्हणजे भटके. पण 6व्या घनतेतील वॉन्डरर्सची संख्या जास्त आहे, कारण सेवा करण्याची इच्छा ही प्रबळ 6व्या घनतेतील लोकांमध्ये जास्त असते, म्हणजे प्रबळ असते. इथे त्यांना असं आव्हान असतं की ते इथे कर्मबंधनात किंवा एखाद्या चक्रव्यूहात अडकू शकतात आणि आपले ध्येय विसरू शकतात आणि त्यामुळे त्यांना बाहेर निघणे अशक्य होऊ शकतं. म्हणजे त्यांना इथेच वारंवार जन्म घेत राहावा लागेल. कारण ते इथल्या कर्मबंधनात अडकलेत. त्यामुळे त्यांना इथे खूप सांभाळून पावले उचलावी लागतात. पुढे डॉन विचारतोय, अशा एखाद्या अस्तित्वाने काय केल्यास ते कर्मबंधनात अडकू शकते? तुम्ही आम्हाला एखादे उदाहरण देऊ शकाल का? रा म्हणतात, मी रा आहे. एखादे अस्तित्व जे इतर जीवांशी वागताना जाणीवपूर्वक प्रेमहीन वर्तन करते, ते कर्मबंधनात अडकू शकते. म्हणजे एखादी एंटिटी जे वॉन्डरर आहे आणि जी बिना प्रेमाने जर दुसऱ्यांशी वागेल, ती इथे कर्मबंधनात अडकून जाईल असं राचं म्हणणं आहे. आणि मग त्यांना इथेच वारंवार जन्म घेऊन आपले कर्म पूर्ण करावे लागतील. पुढे डॉन विचारतो आहे, मला एक विचार सुचला. पृथ्वीवरील या परिस्थितीत या भटक्यांपैकी कोणाला काही शारीरिक व्याधी किंवा आजार असतात का? तर रा म्हणतात, मी रा आहे. तिसऱ्या घनतेची कंपने आणि अधिक घनता असलेल्या उच्च स्तरांची कंपने यांच्यातील प्रचंड
तफावतीमुळे सर्वसाधारणपणे भटक्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या प्रकारची शारीरिक अक्षमता, अडचण किंवा तीव्र तीव्र परकेपणाची भावना जाणवते. या अडचणींपैकी सर्वात सामान्य म्हणजे अलिप्तता, ग्राह्य कंपनांविरुद्धची प्रतिक्रिया, ज्याला तुम्ही व्यक्तिमत्व विकार म्हणाल, आणि ग्राह्य कंपनांशी जुळवून घेण्यातील अडचण दर्शवणारे शारीरिक आजार, जसे की ॲलर्जी, ज्याला तुम्ही म्हणाल. तर इथे राचं म्हणणं आहे की त्यांचे व्हायब्रेशन आणि पृथ्वी ग्रहाचे व्हायब्रेशन जुळत नसल्यामुळे त्यांना काही प्रकारचे शारीरिक आजार म्हणजे अक्षमता, अडचण, एकटेपणाची भावना जाणवणे, असे सामान्य म्हणजे परकेपणाची भावना किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा काही ॲलर्जीचा सामनाही इथे पृथ्वीवरती करावा लागतो. पुढे डॉन विचारतो आहे, या जीवांना त्यांच्या शारीरिक आजारांपासून स्वतःला बरे करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? यावर रा म्हणतात, मी रा आहे. या काल अवकाशातील हा शेवटचा संपूर्ण प्रश्न असेल. स्वतःला बरे करणारी विकृती हे आतमध्ये असलेल्या बुद्धिमान अनंततेच्या जाणीवेतून घडते. जे शारीरिक रचनेत पूर्णपणे संतुलित नसतात, त्यांच्यामध्ये ही प्रक्रिया कोणत्या ना कोणत्या प्रकारे अवरुद्ध होते. हा अडथळा प्रत्येक जीवानुसार वेगवेगळा असतो. बरे होण्याची प्रक्रिया घडून येण्यासाठी वास्तव्याच्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीवपूर्वक ओळख आणि त्यानुसार त्या व्यक्तीच्या मन, शरीर, आत्म्याच्या रचनेत त्या वास्तवाचा प्रवाह आवश्यक असतो. तर इथे राचं म्हणणं आहे की स्व उपचारासाठी बुद्धिमान अनंततेची जाणीव असायला म्हणजे सेल्फ कॉन्शियसनेस असायला हवं. ज्यांच्या शरीरात व्याधी आहेत त्यांची ही प्रक्रिया ब्लॉक्ड असते. सगळ्यांना वेगवेगळे व्याधी असतात म्हणजे वेगवेगळे ब्लॉकेज असतात. ते समजून घेणेही आवश्यक आहे. पुढे पुढे रा म्हणत आहेत की आपण उदाहरण म्हणून या उपकरणाचा वापर करू. उपकरण म्हणजे ते कारलाबद्दल बोलत आहेत. तुम्ही ज्याला ही विकृती तुम्ही ज्याला हा विकृतीचा गुंता म्हणता, त्याच्या आजाराचे जे भाग संतुलनात परिपूर्ण केले जाऊ शकतात, ते प्रामुख्याने इंडिगो रे किंवा पिनियल ऊर्जा केंद्रातील अडथळ्यांमुळे असतात. हे केंद्र एकाच सृष्टीमध्ये नियमबद्ध असलेल्या सर्व स्रोतांकडून बौद्धिक ऊर्जा ग्रहण करते. म्हणजेच या तिसऱ्या घनतेच्या विकृती किंवा भ्रमामध्ये नियमबद्ध असलेल्या स्रोतांकडून जर कोणताही अडथळा नसेल, तर या ऊर्जा किंवा मन शरीर आत्मा संकुलामध्ये प्रभावित होऊन त्या व्यक्तीच्या शरीर संकुलाला क्षणोक्षणी पूर्व परिपूर्ण बनवतात. तर इथे राचं म्हणणं आहे की जसं इथे आपण कारलाचं उदाहरण घेऊया. कारलाला ज्या भ्रांती किंवा कन्फ्युजन आहे त्या तिच्या पिनियल ग्लँड म्हणजे इंडिगो रे ज्याला आपण थर्ड आय पण म्हणतो ला पिनियल ग्लँडला संतुलित केल्यावर दूर होऊ शकतात. पिनियल ग्लँडमध्ये व्यक्ती अनुकूल दिशेतून ऊर्जा म्हणजे एनर्जी प्राप्त करतो. ही ऊर्जा जर काही व्याधी नसेल तर शरीराच्या प्रत्येक भागात संचार करून मन, आत्मा, शरीराला परिपूर्ण बनवते. पुढे रा म्हणत आहेत की या माध्यमाच्या म्हणजे कारलाच्या हिरव्या रंगाच्या ऊर्जा केंद्रात, ज्याला तुम्ही हृदय केंद्र म्हणू शकता, काही प्रमाणात विकृती किंवा असंतुलन दिसून येते. इतरांची सेवा करण्याच्या किंवा ज्याला तुम्ही विश्वव्यापी प्रेम म्हणू शकता, तीव्र इच्छेमुळे हे केंद्र अति उघडे झाले आहे. त्यामुळे ही व्यक्ती आपल्याकडे असलेल्या शक्ती किंवा ऊर्जेच्या साठ्याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे झोकून देते. आम्ही यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ही विकृती प्रामुख्याने इंडिगो रंगाच्या ऊर्जेतील अडथळ्यामुळे निर्माण झाली आहे. या अडथळ्याला कारणीभूत ठरणारी माध्यमाची चुकीची धारणा म्हणजे आपण अपात्र आहोत अशी मांडण्याची वृत्ती. ही अपात्रतेची भावना बुद्धिमत्तापूर्ण ऊर्जेचा मुक्त प्रवाह रोखून धरते. तर इथे
इथे रा म्हणत आहेत की कारल्याचे ग्रीन रे म्हणजे हार्ट चक्र मध्ये पण काही व्याधी आहेत, काही भ्रांती आहेत. तिला दुसऱ्यांची सेवा म्हणजे सर्व्हिस टू अदर्स, ज्याला युनिव्हर्सल लव पण म्हणतात, करण्याची एवढी उत्सुकता आहे की त्याच्यात ती स्वतःला पूर्णपणे झोकून देते, ज्यात तिची ऊर्जा खूप खर्च होत असते. ही तिच्या इंडिगो रेच्या व्याधीमुळे आहे. इंडिगो रे बॅलन्स नसल्यामुळे हार्ट चक्रही बॅलन्स नाही आहे. पुढे काय म्हणत आहेत रा? सातवे म्हणजेच जांभळ्या रंगाचे ऊर्जा केंद्र अबाधित आहे. हे केंद्र केवळ ऊर्जा ग्रहण करणारे नसून व्यक्तीच्या कंपनात्मक पातळीची एकूण बेरीज असते. इतर ऊर्जा केंद्रेही बऱ्यापैकी स्वच्छ आणि मुक्त आहेत. या बाबतीत बरे होण्यासाठी अशी कृती आवश्यक आहे जी शांत, समजूतदारपणा आणि नम्रतेच्या भावनेतून हे स्वीकारते की ही व्यक्ती निर्मात्याशी एकरूप आहे आणि म्हणूनच ती परिपूर्ण आहे, वेगळी नाही. ज्याला तुम्ही आजारपण म्हणता अशा प्रत्येक स्थितीत यापैकी एक किंवा अधिक ऊर्जा केंद्रे अवरोधित झालेली असतात. अशा वेळी मन, शरीर, आत्मा संकुलाच्या बुद्धिमत्तेला जागृत करणे आवश्यक असते. मग ते स्वतः स्वतःचे उपचारक बनून केले जाओ किंवा दुसऱ्या एखाद्या उपचारकाच्या प्रेरणेमुळे, असे आम्ही यापूर्वी सांगितले आहे. हे सत्र संपण्यापूर्वी एखादा छोटासा प्रश्न आहे का? तर इथे रा म्हणत आहेत की कारल्याची जी व्हॉयलेट रे आहे म्हणजे जी टाळूवर असते, ज्याला आपण टाळू म्हणतो, तिथे व्हॉयलेट रे असते, ती योग्यरित्या काम करीत आहे. इतर ऊर्जा केंद्र म्हणजे इतर एनर्जी सेंटर्स हे प्युअर फॉर्म मध्ये कार्यरत आहेत. ह्याचा उपचार म्हणजे हे समजणे की आपण निर्मात्याशी एकरूप आहोत आणि अयोग्य किंवा वेगळे नाही आहोत. ज्याला आपण आजारपणा म्हणतो, त्यात बरेचदा एक किंवा अधिक एनर्जी ब्लॉकेज असतात म्हणजे चक्रा ब्लॉकेज असतात. अशा वेळी एकतर स्वतःचं ध्यान करून स्वतःचे ब्लॉकेज दूर करायला हवे किंवा एखाद्या हीलरची मदत घ्यायला हवी. पुढे डॉन विचारतो आहे, आमच्या तिघांपैकी कोणी वॉन्डरर म्हणजे भटके आत्मा म्हणजे दुसऱ्या विश्वातून किंवा घनतेतून आलेले जीव आहे किंवा होते, हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? यावर रा म्हणतात, मी रा आहे. येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मन, शरीर, आत्मा संकुलांचे निरीक्षण केल्यावर आम्हाला या घटनेची पूर्ण खात्री पटली आहे. त्यामुळे या घटनेचा पुन्हा उल्लेख करण्यात काहीच हरकत नाही. येथे उपस्थित असलेले प्रत्येक जण वॉन्डरर आहेत आणि एका विशिष्ट ध्येयाचा किंवा कार्याचा मिशन, ज्याला आपण म्हणू, पाठपुरावा करत आहेत. तर इथे राचं म्हणणं आहे की डॉन, कार्ला आणि जिम हे तिघेही वॉन्डरर्स आहेत. म्हणजे दुसऱ्या विश्वातून किंवा दुसऱ्या घनतेतून आलेले जीव आहेत, जे इथल्या लोकांना मदत करायला आले आहेत. पुढे डॉन म्हणतोय, धन्यवाद. या माध्यमाला अधिक आरामदायी वाटण्यासाठी आम्ही काय करू शकतो? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की ज्या वस्तूवर ती चिन्हे ठेवलेली आहेत तिची दिशा पुन्हा व्यवस्थित करा. केवळ एका सत्रापुरती ही काही फार मोठी विसंगती नाही. परंतु संपूर्ण रचनेचे मोजमाप केल्यास तुम्हाला असे दिसून येईल की तिची स्थिर स्थिती, योग्य अलाइनमेंट दूर आहे आणि योग्य दिशानिर्देशापासून ती आणखी अर्धा अंश 0.5 डिग्री आणि अलाइनमेंट 1.4 डिग्री दूर आहे आणि ओरिएंटेशन ही 0.5 डिग्री दूर आहे. सध्याच्या अवकाश काल संदर्भात याबद्दल फारशी चिंता करू नका. परंतु या विसंगती दीर्घ काळापर्यंत तशाच राहू देऊ नका, अन्यथा संपर्क हळूहळू बाधित होईल. तर इथे रा सांगत आहेत की
जे सिम्बॉल्स तिथे ठेवलेले आहेत त्याला अलाइन करा. अन्यथा इथे म्हणजे हळूहळू बाधा येऊ शकते. पुढे रा म्हणतात, मी रा आहे. मी तुम्हाला एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशात सोडून जात आहे. त्या एका निर्मात्याच्या शक्तीचा आणि शांततेचा आनंद घेत पुढे जा अधोनाय. धन्यवाद. हे सत्र इथे संपलेलं आहे.